अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। व्यूअर्स कैसे हो सगळी, उम्मीद करता है बेस असाल। मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह। अल्लाहचा फजलो करम आहे, तुमची दुआ आहे। आणि आज आम्ही ऐलावा बघा हातात आमच्या काय आहे, अल्फेन्झो मँगो, आपूस आंबा। आणि आम्ही ऐलावा दिलीप भाईला मिलिया, दिलीप वांगणकर जे आज मुंबईला जातात, त्यांची फॅमिली मुंबईला असते, ते मुंबईला जातात त्यासाठी त्यांना भेट द्यायला ऐलावा। हो ते तुम्ही पण चला या, आपण दिलीप भाईला भेटूया, त्यांना अलविदा करूया। अस्सलाम वालेकुम। बेसाव ना सगळी, उम्मीद करताय बेस असाल। आम्ही पण बेसाव अल्हम्दुलिल्लाह। आज आम्ही आईला हाव दिलीप भाईला सरप्राईज दियाला। दिलीप भाईला सांगलाव नाही हाव यातलं काय आहे, फक्त आम्ही मिलियाला आईला भाव ते आज रात्री मुंबईसाठी रवाना होतात। दुआत याद ठेवा त्यांना की त्यांचं सफर आरामात गुजरो आणि आपल्या मंजिलपर्यंत सुखी पोहोचो, आमची दुआ आहे, आपल्याची दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह। तेव्हा आज आम्ही दिलीप भाईला भेट द्यायला कोकणांची काही एक भेट वस्तू द्यायला आईला भाव। तुम्हाला आम्ही सांगता भाव, तुम्ही कुणाला सांगू नको। ह्यात आंबे हात आणि ह्यातला गावठी पदार्थ काहीतरी येडे वाकडे भरून टाकले तर तेव्हा चला मग आपण दिलीप भाईच्या जवळ जाऊया। चला खू। आणि ही पण आता तयार होऊन नेली आहे फुल। कशाला एवढं तयार होऊन? ऐसाच बोल, आज जुम्मा आहे। दिलीप भाईची तयारी चालू आहे बघा, जोरात चालू आहे। नमस्कार, या 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 नमस्कार नमस्कार। कसे आहात सर्व? मस्त मजा। निघालेत ना मुंबईला जायला, नमस्कार नमस्कार। मला अलविदा करायला आलो। अरे बापरे, मुंबईला जाणार म्हणून मला अलविदा करायला आले। विवास अलविदा कर, चंद दिवसासाठी अलविदा आहे। दिलीप भाई मुंबई जास्त टिकत नाही, 10 दिवस। हे आमच्या तर्फे तुम्हाला भेट वस्तू नाझर भाई आणि हे माझ्या वतीने मँगो पण आहे। थँक्यू आभारी आहे। काही आभार नाही, काही थँक्यू नाही, तुमचं थँक्यू तुम्हाला परत घ्या। विवास बघू शकता दिलीप भाईची तयारी मुंबई जायची किती जोरजोरात चालली आहे ती तुम्ही बघू शकता। आंबे, फणस, कापे हात, बरके हात, काजू बिया हात। जवळ जाऊन दाखव, जवळ जाऊन। हे हात फणस, हा ते वरचे पण घे। हे नारळ आणि हे पण फणस। ह्यांची वाटतील काका? काय आमची वाडी इकडे आहे, निंबुडेवाडी आणि वांगणकर वाडी। अरे हे काय? हे काय? माझ्यातर्फे भेट आहे, तुम्ही मला भेट दिली अचानक। आम्हाला नाही, आम्ही जायला निघू तेव्हा द्यायची। मला केक दिसतोय, आंब्याच्या पेट्यातून आणल्या मला। केक दिसतोय। आता हे माझा आता मी भाभीला तर बहीण मानलेली आहे, माझा भाचा आहे। हो बरोबर, भाचा आहे माझा। अरे हा माझा बर्थडे आज ना मिथून। मला माहिती नाही, पण आम्हाला साजरा करायचा नव्हता, कारण आम्ही बर्थडे साजरी करत नाही। आता हे बघा माझ्या लक्षातच नव्हता विवास, आणि दिलीप भाईने सरप्राईज पार्टी दिलेली आहे। आपला काय बर्थडे आमच्यात मनवत नाही असा। हे काय म्हणत नाही, मला पण नाही माहिती, परंतु की बाबा माझा काका माझा बर्थडे आहे, काका माझा बर्थडे हो आहे, हो हो। तर मग मनात आला माझ्या, ठीक आहे याला पण सरप्राईज देऊन टाकूया आपण। सर्वांना सरप्राईज देतो म्हटल्यावर तुम्ही पण मला सरप्राईज देताय, मी पण तुम्हाला सरप्राईज देतोय, तर आपला पण सरप्राईज देऊन टाकावा। बरं चला। माझ्या बाच्याला मी माझ्यातर्फे हॅपी बर्थडे। अरे वा, व्हेरी गुड। आता किती वर्षाचा झाला मोहित? नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे जावं, हार्दिक शुभेच्छा। आणि आतापर्यंत जसं तू गुड बॉय वागतोस, तसंच आतापर्यंत मी पाहिलं तुला की खूप छान वागतोस, मेहनत करतोस, पप्पांना पण मदत करतोस, ताईला पण ताईवर प्रेम करतोस, चांगला मस्तपैकी, चांगला एकदम मस्तपैकी आहे, व्यवस्थित असेच राहा आनंदाने। मस्त। मग आता केक ठेवा। तुमचे शुभेच्छा दिलीप भाई, तुम्हाला देखील, कारण तुमचा भाचा आहे। धन्यवाद धन्यवाद। अरे वा, तुमच्या भाच्याचा बर्थडे तुम्हाला शुभेच्छा। लाकडाची सुरी आहे, लाकडी सुरी। हा लाकडी सुरी हे तर 2 in 1 झालं, मला काय असं कल्पना देखील नव्हती।
आम्ही सरप्राईज द्यायला जाऊ तिथे आम्हाला देखील सरप्राईज भेटणार आहे. चला ओपन करा ओपन करा. आणि सांगायचं तात्पर्य मी आज गाडीचं मुंबईला चाललोय आणि तुम्ही माझ्या कामामध्ये सरप्राईज दिली. हा ठीक आहे, मी पण तुम्हाला सरप्राईज देतो. चला चला व्हेरी गुड व्हेरी गुड. एक नंबर दिलीप भाई ऑलराउंडर. दिलीप भाई जिंदाबाद. बेशक दिलीप भाई जिंदाबाद. जिंदाबाद. अरे वाह व्हेरी गुड. मोहित माशाल्लाह. अप्रतिम उत्तम अतिउत्तम. क्या बात है क्या बात है. अभी ये मामू भांजा मामू के तरफ से एक बर्थडे केक मोहित के लिए भांजे के लिए मामू भांजा. सर भाई या बसा. हो हो येतो येतो मी पण येतो. आपण बच्च्याचे पालक आहात. हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. येत या विवर्स हे बघा माझ्या बर्थडेला सरप्राईज द्यायला काकांनी केक. तर आता आम्ही बनवत ना बर्थडे पण आमचे मामा आहेत त्यांच्यातर्फे आम्हाला केक आला भेटलेला आहे. बघा हॅपी बर्थडे मोहित. व्हेरी गुड. माशाल्लाह चॉकलेट केक हा. आपण कापूया त्याला ते काकाला दिलीपबाईंनी मला बोलवले. या दिलीपबाई ते आलो मी. चला हा आता काय बसा. तुम्ही या ना नजरबाई इथे या. नाही असू द्या ना. आमची पद्धत आहे त्याप्रमाणे करून द्या. सर्वांमध्ये बसले. जवळ घ्या. वाह क्या बात है. माशाल्लाह. चॉकलेट केक तो कापूया जाऊ मी. तो करेल तो करेल. नाही मी नाही पकडणार. व्हेरी गुड. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे मोहित. हॅपी बर्थडे टू यू. वेरी गुड. हजारों साल साल के दिन हो 50,000. मामा लगाओ. ये हमारी है मामा लगाओ. हैप्पी बर्थडे टू यू शाबाश. मोहित बेटा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. काय आहे ये आदर हवा. तुम जियो हजारों साल में बहुत लंबी उम्र होती है. हो. अल्लाह ने जितनी उम्र दिया है उतनी ही मिलेगी. लेकिन उस जिंदगी में आप अच्छे काम करो. अक्कू मेरा चिचू. मला चिचू. हा माझा दुसरा चिचू आहे. माझा समर्थ माझा एक चिचू आहे आणि हे माझा दुसरा चिचू आहे. तो दिले हाँ. हा अक्कू चिचू. व्ह्यूअर्स ही केक आमच्या बंटी राणेच्या मिसेसनी बनवलेला आहे. पण माशाल्लाह इतका टेस्टी केक आहे ना. व्ह्यूअर्स तुम्हाला पण कुणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर नक्की बंटी राणेच्या मिसेसला तुम्ही ऑर्डर द्या. बेझिझक डोळे झाकून. मस्त केक आहे. मला खूप आवडला. माझ्या एक आवडीचा. छान बनवलेला एकदम उत्तम अति केक उत्तम आहे. एक नंबर. आणि आमचा बंटी आहे कल्पेश राणे. त्यांच्याकडून आमचे एक आलेला आहे आमचे कल्पेश राणे साई ट्रॅव्हल. आज आम्ही त्यांच्याच गाडीतून सर्व प्रवास करतो आणि खूप छान व्यक्ती आहे. माझा मित्र आहे खास एकदम जॉली फ्रेंड आहे कल्पेश राणे. जसं सुंदर राणे माझा मित्र आहे तसंच कल्पेश राणे पण माझा खास मित्र आहे. आणि कधी मला गरज लागली कधी बाय चान्स कधी जर आपल्याला आजारी किंवा काय असो आपण आणि काय जर प्रॉब्लेम असेल गाडीचा प्रॉब्लेम असेल तर बिचारा आमचा मित्र कल्पेश याला जर फोन केला की तात्काळ लगेच गाडी पाठवतो आणि आमचे जर सगळे प्रॉब्लेम कल्पना ताईला एडिट करे. अरे वा कल्पना ताई इकडे बघा. तुमची मुलगी आहे सेम तुमची कॉपी आहे. कॉफी काल भेटली होती आम्हाला. मस्त केक आहे माशाल्लाह. चला आता दिलीप भाई निघता हो. आम्ही जावा सांभाळून. तुम्ही वहिनीला मुलांना सगळ्यांना विचारी सांगा आमची. थँक्यू. सांभाळून जा. हॅपी जर्नी दापोली टू मुंबई. आणि मुंबईला टिकून राहा. मुंबईला टिकून राहा आमच्या दापोली आहे बरोबर. ना कोलथरीतून निघतात. तरी 25 किलोमीटर आहे ते माशाल्लाह फणस बघा. जबरदस्त एकदम धतिंग फणस आहेत बघ. व्ह्यूअर्स तुम्ही मला सांगा दिलीप भाई ही एवढा सगळा एकटे माणूस नेणारे आहात. त्यांच्या हेल्पला कोण नाही आहे.
कैसे सांभाळतील कैसा करतील सगळा ती मला दिलीप भाई. टेन्शन जायला येईल. हा एक नंबर पण आहे. दिलीप भाई प्रत्येक वेळी जाताना ऐसा सामान नेतात आणि ही सिर्फ त्यांना घरात काया नाही माणसा हा दोरादोरी एवढा चांगला काय आला ते सगळ्यांना वाटतात सगळ्यांना भेट देतात. दिल्यांना भेट वस्तू देत राहतात. जो कोण मिळेल दिलीपभाई गावात शिरायले एक भेट वस्तू आता करीब नाहीतरी 100-1 फणस त्यांनी पार्सल केलेले आहेत याच्याबरोबर त्याच्याबरोबर सगळ्यांना भेट. दिल के दिलदार दिल के राजा दिलीप भाई खावा पिवा ऐसा आहे दिलीप भाईचा रहेन सहन वागणूक. नमस्कार. उद्या मुंबईला जाणार आहे. माझा भाऊ पण आज माझा धनाजी वांगणकर काल आला संध्याकाळी आणि त्याचा हातभार लागला. लगेच पटापट आम्ही लगेच आमच्या जागेमध्ये गेलो आणि फणस काढले. जे होते ते फणस काढले. अजून आहेत भरपूर, जवळजवळ 14-15 एक अजून फणस आहेत. तर ते मग बघूया कधी आलो तर मग जुलैपर्यंत मिळतात खायला. असं काय नाही, जे राहतील ते मग आपल्याला लास्टचा फळ मिळतो खायला. आणि ते सर्वांना कोकणामध्ये माहिती आहे. बऱ्याच लोकांचा फळ असा असतो की तो पावसामध्ये पण फळ तयार होतो आणि तो खायला मिळतो. तर हे आता मी काढलेले आहेत. माझी पण पाहुणे बरीच वाट बघतायत. तर ह्याच्या अगोदर मी पार्सल केलेले आहेत. माझे जेवढे नातेवाईक वगैरे आहेत इतर आमच्या वाडीतले पण नातेवाईक त्यांना पण सर्वांना देऊन वगैरे खुशखुशकं ठेवतो मी. आणि यात मुंबईवरनं पण लोक आली की त्यांना शाळी नारळ वगैरे काय लागेल ते माझ्या परीने जेवढं पुरवायचं तेवढं मी पुरवतो. पाहुणी मंडळी आली की त्यांचा पण पाहुणचार करतो. खुश होऊन जातात. मला पण आनंद त्याच्यात मिळतो. असेच आपण पण या कधी बघा की माझा एक छोटासा घर आहे आणि त्या घरामध्ये मी कधी एकटाच असतो. कधी मुंबईवरून माझी फॅमिली येतात त्यावेळेला घर भरलेलं असतो, परंतु मी एकटाच असतो. कधी नासरबाई माझे मित्र आहेत आणि मच्छी खूप पकडतात, बाटली प्रकार करतात. मी आजपर्यंत बाटली प्रकार केला नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे मी आजपर्यंत खेकडा मॅन बाटली प्रकार मी केला नाही. पण मी जी खेकडी मच्छी जी लहानापासून जी पकडली नाही आजपर्यंत कोणी पकडली नसेल. कोळ्यानी सुद्धा खाडीतलं मी सांगतोय, समुद्राचा सांगत नाही. खाडीतला जो पकडायचा जो ॲव्हरेज माझा आहे ना तो फुल ॲव्हरेज आहे. आणि गेल्यानंतर मी परत येत नाही. परतच येतो पण खाली हाताली येत नाही. काय दिलीप भाई आमचे नासरबाई आहेत. आता 4 दिवस झाले मी 4 दिवस त्यांच्याबरोबर बाटलीचा प्रकार करतोय आणि मला जरा थोडी गोडी वाटायला लागली. आनंद येतो, मज्जा येते. जरा ते कसं आहे खाडीमध्ये जरा पाग वगैरे मारायला ते छातीचा जरा 7 हात जवळजवळ पाग किलोचं वजन असतो. तो रात्रीचा फेकावा लागतो आणि थोडी आपली बॉडी पण मजबूत होते. तुम्ही कोणतेही कष्ट करा तुमची बॉडी फिटनेस राहतेच. जर तुम्हाला आजार जर असेल तर आता बारीक जर आजार असतील ना तर ते खूप लोक सुधारतात. तुमचे आजार थोडेफार निघून जातात. गावी अशा काही वनस्पती आहेत त्या मी चावत असतो, खात असतो अनुष्यपोटी केव्हाही. आंब्याची पानं आहेत, कढीपत्ता आहे, आपली तुळशीचा पाला आहे, अजून असे आपला पेरूचा पाला आहे. पेरूचा पाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या. तुमच्या तोंडाला जर वास येत असेल तर कवळा पाला काढायचा आणि पेरूचा पाला खाल्ला किंवा पेरू कच्चा खाल्ला तरी त्याचा वास निघून जातो. हे माहिती नसेल तर माहिती करून घ्या. आपल्या इकडे बरीच मूळव्याध जी औषधं आहेत. कधी आपल्याला पूर्ण शरीरामध्ये गरमी असते तर ती गरमी घालवण्यासाठी अशी काही औषधं आहेत. ती वनस्पती आणा, मिक्सरमध्ये घाला आणि तुम्ही पिया. काय त्याच्यात टाकायला लागत नाही, काय नाही. तुम्ही गावी आल्यानंतर कधी ते एवढं तरी करा तुमच्या शरीरातले जे काय आजारपाजार असतात ते थोडेफार बरे असे निघून जातात. बोलण्याचं तात्पर्य हे आहे की हर एक माणसाने आपलं जे माइंड आहे ते कुठल्याही कामात गुंतवायचा. याने काही क्रिएटिव्ह आपली ॲक्टिव्हनेस त्यात दाखवायची. म्हणजे त्यामध्ये काय होतं, तुम्ही काही काम करत राहिलात ना, कुठलाही आपलं असं काम करायचं की काही ना काही तुम्ही घडवलं पाहिजे. आणि अशी किती चिक्कार काम आहे त्याच्यानं आपलं मन आपण त्यामध्ये घुसायचं, त्या कामात म्हणजे मन त्यामध्ये टाकायचं. अशा प्रकारे काय होतो, आपल्याला आजार पण येत नाही, आजार येत नाही, म्हणजे माइंड असा फ्रेश राहतो. हा दिलीपभाईचा काढलेला फणस बघा माझ्या खांद्यावर आहे. आता मी हे घरी घेऊन जातोय खायला. काय कापा फणस आहे. नाही दिलीपभाईनी भरपूर फणस दिले. हा तैसा नको बोलू. माशाल्लाह कापा बरका अरत कापा चिक्कार काय खावले माशाल्लाह. काजूचे बियो म्हणजे काय भरमसाठ. आणि आता चिक्कार दिले. ये जो सब हमने आपको दिखाए हैं
ये एक ऐसे लम्हे हैं जो हर इंसान जो भी परदेश में होता है, काम करने के लिए गए हुए हैं, उनको ये लम्हे हासिल नहीं होते। तो कम से कम हमारे वीडियो देखकर ऐसा लगे उनको खुशी हासिल होगी, इस वजह से मैं ये वीडियोस निकालता हूँ ऐसे। तो ज़रूर उनको खुशी हासिल होती होगी। अगर खुशी हासिल होती है मेरे वीडियो देखकर, तो मेरे को कमेंट्स में मुझे आप कमेंट सेक्शन में जाकर मुझे ये बताइएगा कि हाँ, हमें बहुत अच्छा लगता है देखकर। मैं आपके कमेंट्स का इंतज़ार करता हूँ। माशाल्लाह हमारे बहुत से व्यूवर्स ऐसे हैं जो हमें हर वक्त मैसेज करते रहते हैं, जिनके पास हम लोग के व्हाट्सअप नंबर है, तो उन लोग नंबर पे भी कॉल मैसेज करते हैं कि आपके वीडियोस बहुत ही बेहतरीन होते हैं। तो उन लोगों के लिए मेरा दिल से शुक्रिया, जज़ाकल्लाह खैर, कि हमारे वीडियोस को लाइक करते हैं, आगे शेयर भी करते हैं अल्हम्दुलिल्लाह। और भी कई लोग हैं जिन्हें भी पसंद पड़ते हैं, लेकिन वो कमेंट सेक्शन में जाते नहीं है, वक्त की कमी होती है, जो भी कुछ है। तो ऐसा ना करें, आप कमेंट सेक्शन में जाके पक्का हमको आप कमेंट करें और बताएं जाए, जिससे हम लोग की हौसला अफजाई होती है। और रही दूसरी बात, मुझे ये बताना है कि देखिए दिलीप भाई के और हमारे ताल्लुकात कैसे होते हैं, कैसे है आणि एक दुसऱ्यांच्या सोबत कशी राहता, हिंदू आणि मुस्लिम ह्या बातीचो काही समावेशच नाही आमच्या मंदी, के हिंदू हात ते मुसलमान हा आम्ही कैसा रियाचा नाही। उठताव, बसताव, खाताव, पिताव, रेताव, फिरताव, नाचताव, आम्ही सगळा एक सोबत करताव। जसा त्यांना टाइम मिळलो, जसा आम्हाला टाइम मिळलो, आम्ही गेट टुगेदर करताव। नाही असा नाही, हिंदू मुस्लिमची भावना काढून टाका दिलांशी, ज्यांच्या पण दिलातला हिंदू मुस्लिमची भावना असतील कतही तुम्ही काढून टाका दिलांशी। सगळे आम्ही पहिले माणूस आहोत, जातीपातीचा बैर नको पालू दिलातलान। आम्ही जितका आमच्या जिंदगीतलान शक्कर आणि गुळ घोलू ना, तितकी ती जिंदगी मिठी होईल आमची, ही आमच्या हातात आहे। करेक्ट। हां, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आपसातला हिंदू मुस्लिम, का की आमच्या देशचं नावच हिंदुस्तान आहे आणि हिंदुस्तानची खूबसूरतीच हिंदू मुस्लिम मिळून रियातला आहे माशाअल्लाह। आणि तो आनंद आम्ही ते लुटता विवाज, तुम्ही पण तो आनंद घ्या, तुम्ही पण तो खुश लुटा की हिंदू मुस्लिम सगळी कवा हिंदूचं तोंड नावच नको आणू की तो हिंदू आहे, नाही, तो माणूस आहे, तो आपला भाई आहे, ती आपली आप्पा आहे, ती आपली बहीण आहे। ऐसा करून चालाल ती जिंदगी बहुत खूबसूरत आहे। देशातला मतलब झगड़ेच नाही घडणार, देशचा वातावरण बहुत बेस रहेल। तवा कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए, आगे आगे देखने के लिए ऐसे ही वीडियोस बहुत है, बस वक्त की कमी है। और हमारे बहुत से सब्सक्राइबर्स, व्यूवर्स हमें कमेंट करते रहते हैं कि वीडियो का हम लोग वेट कर रहे हैं, तो उनके लिए मेरा मैसेज है कि जैसा हम लोगों को वक्त मिलता है हम लोग वीडियोस बनाते हैं और बनाते रहेंगे इंशाल्लाह। दुआ में याद रखना, क्या हुआ, दुआ में याद रखना, क्योंकि दुआ में बड़ी तासीर होती है। हो, वेरी गुड, वेरी गुड। अल्लाह हाफिज। कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए और दुआ हमको देते रहिए। और जो नए हैं हमारे चैनल पर, उन्होंने सबसे पहला सब्सक्राइब करिए, लाइक करिए, शेयर करिए, कमेंट्स करिए और वीडियो कंटिन्यू देखते रहिए। एंड स्प्रेड एवरीवेयर। अल्लाह हाफिज। Bye bye. अल्लाह हाफिज।